की तुम्ही स्वतः डायग्नोसिस करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तज्ज्ञ नाही आणि ऑनलाईन रील्स बघून त्या व्हेनमध्ये कुठं ना कुठं लिकेज असतं, त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचं रक्तपुरवठा कमी होतो, तिथं थांबत नाही. आपल्या जे रक्तवाहिन्या असतात इंद्रियाकडं त्याच्यामध्ये डॅमेज झालेलं असतं. जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ईडी किंवा इम्पोर्टन्सी किंवा नपुसंकता त्याला कारण असतं व्हॅस्क्युलर म्हणजे व्हॅझोजेनिक कॉज. हा फक्त अश्वगंधा शिलाजीत कितीही तुम्ही किलोनी औषध घेतले तरी हा नीट होणार नाही. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा ईडी किंवा इम्पोर्टन्सी किंवा नपुसंकता याचा जर प्रॉब्लेम आला तर तुमच्या डोक्यामध्ये प्रथमच येतं की कुठं ना कुठं आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची कमतरता असल्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होत आहे. पण असं नसतं. बऱ्याच वेळा याचं कारण जे आहे हे वेगळं पण असू शकतं आणि त्या वेगळ्या कारणाबद्दलच आज आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा जास्तीत जास्त काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा एक प्रयत्न करीत आहे. खरोखर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून तुम्ही जास्तीत जास्त बेनिफिट करून घेऊ शकता व जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट आणि सेक्स एज्युकेशन करून देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता ईडीचा प्रॉब्लेम आला, तुम्हाला जर ताठरता येत नसेल तर पहिलं का तुम्ही काम काय करता की काहीतरी अश्वगंधा किंवा शिलाजीतसारखं औषधी घ्यायचा प्रयत्न करता. पण तुम्हाला माहीत आहे का की केव्हा केव्हा त्याचं कारण हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन म्हणा किंवा मानसिक कारण म्हणा हे नसून त्याला कारण असतं व्हॅस्क्युलर म्हणजे व्हॅझोजेनिक कॉज. आपल्या जे रक्तवाहिन्या असतात इंद्रियाकडं त्याच्यामध्ये डॅमेज झालेलं असतं. त्याची एंडोथेलियम लेवल जे असते ती बरोबर नसते किंवा त्याच्यामध्ये प्लाग जमा झालेले असतात किंवा त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज येतात त्याप्रमाणे ब्लॉकेज झालेले असतात आणि त्याच्यामुळं आपला रक्तपुरवठा सुरळीत आणि नीट होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला ईडी येऊ शकतं. आणि हा जो ईडीचा प्रॉब्लेम आहे ज्याला आम्ही व्हॅस्क्युलोजेनिक कॉज म्हणतो, हा जो ईडीचा प्रॉब्लेम असतो हा फक्त अश्वगंधा शिलाजीत कितीही तुम्ही किलोनी औषध घेतले तरी हा नीट होणार नाही. कारण की इथं तुम्हाला व्हॅस्क्युलर हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी आणि तुमच्या बॉडीमध्ये जर कोलेस्ट्रॉल जर जास्त लेवल असेल, कोलेस्ट्रॉल जास्त जमा होत असेल तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये आणि कुठं ब्लॉकेजेस असतील तर त्यासाठी आम्हाला ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी काही ब्लड थिनर औषधी किंवा अँटी कोलेस्ट्रॉल मेडिसिन ह्या मेडिसिन आम्हाला द्यावं लागतात आणि त्या आर्टरीला क्लिअर करावं लागतं किंवा व्हेनला क्लिअर करावं लागतं. आणि बऱ्याच वेळा असं आढळून येतं की केव्हा केव्हा रक्तपुरवठा तर आपल्या इंडियामध्ये चांगला होतो पण तो थांबत नाही आहे. म्हणजे इरेक्शन तर येतं आहे प्रॉपर पण ते थांबत नाही आहे. ड्युरिंग द इरेक्शन ते परत जात आहे. याला जे मेन कारण असतं ते असतं व्हॅझोजेनिक म्हणजे लिकेज असतं. ब्लड व्हेन्स असतात त्या व्हेनमध्ये कुठं ना कुठं लिकेज असतं, त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचं रक्तपुरवठा कमी होतो, तिथं थांबत नाही आणि त्याच्यामुळं आलेलं इरेक्शन पण परत जातं. म्हणजे एका नळीतून तुम्ही पाणी सोडता आहे पण ते दुसऱ्या नळीतून पाणी जात नाही आहे कारण की तो कुठं ना कुठं लिकेज असल्यामुळं तिथं रक्त थांबत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला ईडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा पेशंटसाठी नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये शॉकवेव्ह थेरपी डिव्हाइस आहे. हे शॉकवेव्ह थेरपी तुम्हाला घ्यावं लागतात. कमीत कमी नाही म्हटलं तरी आठवड्यातून 2 वेळा अशा 12 शॉकवेव्ह थेरपी घेणं अत्यंत गरजेचं असतं. तर माझा सांगण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एकच आहे की तुम्ही स्वतः डायग्नोसिस करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तज्ज्ञ नाही आणि ऑनलाईन रील्स बघून जर तुम्ही औषधी मागून जर तुमच्या लैंगिक समस्या ईडीसारख्या जर तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करत असाल तर तुमचा वेळ पण जाईल आणि खर्च पण होऊन जाईल. तर मित्रांनो, असं न करता तुमच्या शरीरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडून प्रॉपर निदान आणि तपासणी करून घ्या, त्यानंतर प्रॉपर डायग्नोसिस करून प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या. कारण की कोणताही जर आजार असला आपल्या शरीरामध्ये तर त्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे. साधा आपल्याला ताप पण आला, तो ताप कशामुळं आला हे पण आपल्याला शोधून काढावं लागतं की व्हायरल आहे का बॅक्टेरियल आहे
का अजून काही एक त्याला कारण आहे, हे सगळं शोधून केल्यानंतरच डॉक्टर त्याच्यावर उपचार करतो. तर त्याचप्रमाणे आपल्याला ईडीचं जोपर्यंत आपल्याला कारण समजून येत नाही तोपर्यंत आपण ईडीला प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला असे ईडीचे प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही केव्हाही मला संपर्क साधून माझी भेट घ्या, अपॉइंटमेंट घ्या आणि भेटा. आपण त्याचं प्रॉपर निदान करून प्रॉपर ट्रीटमेंट करून घेऊया. धन्यवाद मित्रांनो.